असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती केला जातोय। याचं सुद्धा स्पष्ट उत्तर जे आहे ते शरद पवारांनी दिलं, ज्याच्याशी आमचा कवडीचाही संबंध नाही, त्यावर आम्ही काय भाष्य करण्याची गरज नाही, ते सत्यावरती आधारित आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती भाष्य नको असं पवार म्हणालेले आहेत। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी जाणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेलेंकडे। अमोलजी, या सगळ्या काल राष्ट्रवादीचं एक शिबिर होतं, या शिबिरामधून पवार बोलले आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा एक नवं वळण या आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेलेलं आहे। आपण कसं पाहता पवारांच्या वक्तव्याकडे? हे राज्य सरकार गेली 8-9 महिने झाले सत्तेवर आलेले आहे, परंतु हे मतचोरी करून सरकार आल्यामुळे त्यांचा कोणाचा पायपोस राहिलेला नाहीये। हे प्रश्न जे आरक्षणाचे आहेत वारंवार ते परत का येतात हे आपण समजून घेतलं पाहिजे। परंतु यांना हे प्रश्न सोडवायचे नाही, हे नेहमी चिघळ ठेवायचे, समाजामध्ये तेढ निर्माण करायची। ओबीसी वर्सेस मराठा वर्सेस ओबीसी, आदिवासी बांधव विरुद्ध धनगर समाज, बंजारा समाज विरुद्ध आदिवासी बांधव, अशा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि आपली पोळी शेकण्याचं काम करायचं। हे राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नावर त्यांनी प्रश्न सोडवण्याचं काम केलं? निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी आपण जर त्यांची भाषणं पाहिलं असतील, सभा पाहिल्या असतील, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किती त्यांनी गळे काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी आम्ही हे करू ते करू, 7-12 कोरा करू असं मुख्यमंत्री साहेब सांगत होते, परंतु अजूनही देखील 7-12 कोरा झालेला नाही, म्हणजे कर्जासाठी। पण अमोलजी, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती असाही प्रश्न उपस्थित होतो, जेव्हा जरांगे पाटील मुंबईमध्ये आले होते हजारोंच्या संख्येनं मराठ्यांना घेऊन, तेव्हा सुद्धा सरकारने एक GR काढला। हैदराबाद गॅजेटला सुद्धा या जरांगेंच्या मागणीला सरकारनं पाठपुरावा केला, GR काढला गेला, त्याच्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं आणि ते नंतर गेले। मग आपण कसं म्हणताय, पवार कसं असं म्हणू शकतात की आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवायचा आहे? की मनोजदादा जरांगेंनी गेल्या वर्षापासून सरकारला इंटिमेशन दिले होते, सरकार सत्य आल्यानंतर सुद्धा त्यांनी वेळ दिला होता, सरकारने त्यांना विनंती केली, ते थांबले, परंतु दादांना आझाद मैदानावर येण्यासाठी ते थांबू शकले असते। त्यांनी आझाद मैदानावर येऊन उपोषण करण्याची काही गरज नव्हती। गरज नसताना त्यांनी अगोदर जर तो GR काढला असता तर हे सगळं करावे लागलं नसतं। पण सरकारने ना प्रत्येकाची परीक्षा पाहत असते, म्हणजे जे प्रश्न सहजतेने सोडू शकतात ते सोडवायचे नाही, धर्मामध्ये जाती धर्मामध्ये भांडणं लावायची आणि त्यांच्या अंगावर यायला लागलं की मग काहीतरी GR काढायचं, मग कोर्टात जायचं, कोर्टाकडून इथं बसता येणार म्हणून असं सगळं सांगायचं। जर मनोजदादा जरांगेंचे जे प्रश्न होते मराठा समाजाचे वेळी जर सोडवले असते तर आझाद मैदानावर त्यांना उपोषण करण्याची वेळ आलीच नसती। आतापर्यंत त्यांनी 6 ते 7 वेळा ते उपोषण केलेले आहेत। वारंवार उपोषण करायची काय गरज आहे? सरकारने हे प्रश्न सोडवले पाहिजे। सरकार आपलं पाप झाकण्यासाठी अगोदर काय केलं, मागच्या लोकांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही आता सत्तेवर आहात आणि बहुमतामध्ये आहे, म्हणजे मतचोरी करून तुम्ही इतके पाशवी बहुमत मिळवलेलं आहे, केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे, तुम्ही त्या ठिकाणी कायद्याची व्याप्ती वाढवून त्या ठिकाणी कायदा करू शकता, पण त्यांना हे काही करायचं नाही। हातूर मातूर काहीतरी द्यायचंय, GR मध्ये देखील शब्दांचे खेळ करायचे, एका बाजूला GR द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या समाजाच्या लोकांना कोर्टामध्ये पाठवायचं आणि एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांची कमिटी स्थापन करायची। जर राज्यामध्ये सलोखा निर्माण करायचा असेल तर ह्या